आतापर्यंत वाचलेल्या कादंबऱ्यांमध्ये वपुर्झा आणि राधेनंतर कायमचं माझ्या मनात घर करून जाणारी एक अजरामर कादंबरी, जिचं नाव आहे राहू. लेखक एक नामसिंग इमानदार. याच कादंबरीवरती आधारित संजय लीला भन्साली यांचा मध्यंतरी एक पिक्चर आलेला, ज्याचं नाव बाजीराव मस्तानी. मात्र त्यांनी त्या बाजीराव मस्तानी मध्ये फक्त बाजीराव मस्तानी पुरता मर्यादित ठेवलाय, तर या कादंबरीमध्ये नामसिंग इमानदार यांनी आपल्या मराठी दौलतीचा राहू रंगवलाय. तर एका चित्रपटामधला आणि कादंबरीमधील या दोघांमधला फरक काय, त्या फरकावरच आपण आज या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत. तर नमस्कार मित्रांनो, मी पुस्तक वाचणारच म्हणजे आकाश. आज पुस्तक वाचणार आहे आपल्या चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत करीत आहोत. तर चॅनलवर नवीन आहात तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तेवढे बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करायला विसरू नका. तर चला आपण व्हिडिओत पुढे बोलणार आहोत राहू या पुस्तकाबद्दल. खरं तर ययाती कादंबरी वाचल्यानंतर मी राहू ही कादंबरी वाचायला हातात घेतली. 2 भाग वाचल्यानंतर काहीतरी अडचणींमध्ये मला 12 दिवसाचा गॅप घ्यावा लागला आणि त्यामुळेच की काय, राहू या कादंबरी बरोबरचा माझा प्रवास जरा लांबलचक ठरला. ही कादंबरी वाचण्यापूर्वी मी संजय लीला भन्साली यांचा बाजीराव मस्तानी चित्रपट बघितलेला. तो चित्रपट बघून मी इतका भारावलो की दुसऱ्या दिवशीच मी कादंबरी बुक केली आणि माझ्या बकेट लिस्ट मध्ये आणि साहित्य संग्रहात वाढवून घेतली. काही महिन्यांनंतर तिला वाचायला सुरुवात केली आणि ही कादंबरी वाचत असताना तो चित्रपट बघितल्यामुळे काहीतरी पात्र माझ्या डोळ्यासमोर जसे जिवंत राहत होते. उदाहरणार्थ बाजीराव पेशवे, आप्पा, नाना, होळकर, बाळाजी पंत, कुंवर, मातोश्री राधाबाई, काशीबाई, मस्तानी, तसेच दाशी येसू ही पात्र माझ्या डोळ्यासमोर जिवंत राहत होते. मात्र जसजशी मी कादंबरी पुढे वाचत गेलो, मला प्रकर्षाने यातून एक गोष्ट जाणवली. या कादंबरीतून संजय लीला भन्साली यांनी मस्तानीचा बाजीराव घेतलाय, तर नामसिंग इमानदार यांनी आपल्याला या कादंबरीमध्ये मराठी दौलतीचा बाजीराव पेशवा दिलाय. मित्रांनो, हिंदवी स्वराज्य स्थापन झाल्यापासून खुद्द दिल्लीत जाऊन पाचशहाच्या मनसबदारांना कापण्याचं काम करणाऱ्या थोरल्या बाजीराव पेशव्यांची राहू आहे. दोन्ही हातांमध्ये दानपट्टी घेऊन पायाच्या लगबगीने घोडा पडवीत एकाच गावात 15 मुंडके उडवणाऱ्या 42 लढायांमध्ये अजरामर राहणाऱ्या बाजीरावांची राहू आहे. यात फक्त युद्ध नाही तर बंधुप्रेम जगासमोर मांडणाऱ्या आप्पांची राहू आहे. आपल्या पतीसाठी सर्वस्व बहाल करणाऱ्या काशीबाईची राहू आहे. एक कलावंती असून सुद्धा ब्राह्मण समाजाचे सर्व रीतिरिवाज पाळणाऱ्या, पेशव्यांचं कुंकू आपल्या भांगामध्ये भरणाऱ्या मस्तानीची राहू आहे. आपल्या धन्यासाठी कटून मरणाऱ्या प्रत्येक शूरवीर मावळ्याची राहू आहे. एकूण 4 भागांमध्ये विभागली गेलेली कादंबरी. शनिवार वाड्याच्या वास्तुशांतीपासून सुरू झालेला हा प्रवास 4थ्या भागात नर्मदेकाठी राहू नावाचा सूर्य अस्ताला जाऊन संपतो. कुंवर जेव्हा काशीबाईंना राहूंचा शेवटचा भ्रम सांगतो, तो संवाद वाचताना वाचणाऱ्याचा आवाज अगदी मंदावून जातो, डोळे भरून येतात. स्वामी स्वामी आम्हाला टाकून गेलात, काशीबाईच्या शेवटच्या शब्दांनी मन अगदी सुन्न पडून जातं. यातील प्रत्येक संवाद आपल्या जीवाची घालमेल करतो. कादंबरी वाचल्यानंतर खऱ्या अर्थाने जाणीव होते ते बाजीराव पेशव्यांच्या आयुष्याची. जो पेशवा फक्त मराठी दौलतीसाठी झुंजला, ज्याचं शौर्य अथांग होतं, जो प्रत्येकाची चूक पदरात घेऊन जगला, तो मस्तानीचा राहू झाला. पण खंत वाटते ती ही की सूर्यासारखा तेजस्वी असणारा हा पेशवा आम्ही त्याला फक्त मस्तानीचा बाजीराव म्हणून लक्षात ठेवला. हो, हे अगदी खरं आहे. जेव्हा राहूंसारखी माणसं इश्काचा खेळ खेळतात, तेव्हा तो सामान्य माणसाच्या खेळासारखा असू शकत नाही. कारण राहू असामान्य, तर राहूंचं सारं काही असामान्यच असणार ना. पण आपण हे विसरलोय आणि बाजीरावांना फक्त आपण मस्तानी पुरतच मर्यादित ठेवलं. छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्यानंतर हिंदवी स्वराज्य जर का कोणी वाढवलं, राखलं आणि बलाढ्य केलं असेल, तर ते थोरलं बाजीराव पेशवे यांनी. अशा पेशव्यांना माझा मानाचा मुजरा. रावसाहेब, मुजरा दरबारी स्वीकार करावा. आणि मित्रांनो, तुमच्यापैकी कादंबरी कोणी वाचली त्यांनी मला कमेंट मध्ये नक्की सांगावा. आणि यातील तुमचा आवडता प्रसंग कोणता तोही कमेंट करायला विसरू नका. आणि या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि व्हिडिओ आवडलाच असेल तर लाईक करा आणि शेअर करायला तर विसरूच नका. तर अशाच अप्रतिम मराठी पुस्तकांच्या व्हिडिओसाठी तुमच्या भावाला म्हणजेच पुस्तक वाचणाऱ्याला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन पुस्तकाबरोबर. तो वाचत राहा, वाचलेलं जगत राहा.